महोत्सव म्हणजे केवळ स्पर्धांचे आयोजन नव्हे, तर युवक युवतींना विविध क्षेत्रात आपले नेतृत्व गुण सिद्ध करण्याचे सशक्त व्यासपीठ आहे। युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, युवकांमधील सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले। राज्यस्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन 29 डिसेंबर रोजी ते 1 जानेवारी 2026 या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निगडी येथील गदी माडगुळकर नाट्यगृहात करण्यात आले असून आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित, सहाय्यक संचालक चंद्रशेखर साखरे, सहाय्यक संचालक अर्णव महर्षी, राष्ट्रीय बाल पुरस्कारार्थी गोपाल देवांग, अर्जुन पुरस्कारार्थी हितेंद्र सोमाणी, प्रथम राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी ताहेर आदी मान्यवर उपस्थित होते। आयुक्त शीतल तेली उगले यांनी युवक युवतींनी AI तंत्रज्ञानाचा सकारात्मक व सर्जनशील वापर करून आपल्या कला व करिअरमध्ये यश संपादन करावे असे आवाहन केले आहे। AI सारखे आधुनिक तंत्रज्ञान युवकांसाठी समान संधी घेऊन आले असून त्याचा नाविन्यपूर्ण वापर करून स्वतःचे कौशल्य व प्रभुत्व सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे। आजची पिढी ऊर्जावान असून त्यांच्या क्षमतांचा उपयोग नवोपक्रम कलागुणांच्या विकासासाठी व्हावा। येथून जाताना केवळ फोटो आणि प्रमाणपत्र नव्हे तर उज्ज्वल भविष्य घडवणारी सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन जा असेही त्यांनी नमूद केले। प्रास्ताविकात पुणे क्रीडा व युवक कल्याण विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी महोत्सवाची पार्श्वभूमी विशद करत सहभागी युवक युवतींसाठी निवास, भोजन किट आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली। या राज्यस्तर युवा महोत्सवात पुणे, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक व मुंबई या 8 विभागातून 15 ते 29 वयोगटातील एकूण 312 युवक युवती सहभागी झाले आहेत। लोकगीत, नाट्य, लोकनृत्य, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व व काव्यलेखन अशा विविध कला प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे। या स्पर्धातील विजयी संघ 10 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत। महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात जय मल्हार फेम अभिनेत्री ईशा केसकर तसेच मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेता अक्षय टांगसाळे यांनी उपस्थिती लावली। पोवाडा व लावणी नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लगडे यांनी केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.